सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी झटपट बनून तयार होणारा आपला क्रिस्पी असा रवे आप्पेचा नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट रवा आप्पे अगदी 10 मिनिटात बनवून तयार होता. बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असे आपले रवा आप्पे कधी खाल्ले आहे का? नमस्कार, मी कवितास किचन आणि ब्लॉग मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर बघू शकता किती छान क्रिस्पी असे आप्पे बनून तयार झालेले आहेत. तर अगदी झटपट बनतात, 10 मिनिटात बनतात. त्याला खूप काही साहित्य लागत नाही, अगदी 2 ते 3 साहित्यामध्ये बनवून तयार होतात. तर नक्की बनवून बघा मित्रमैत्रिणींनो. तर बघू शकता किती छान असे आप्पे बनले आहेत. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे 2 वाट्या इतका रवा घेतलेला आहे मी, 1 वाटी इतका दही घेतलेला आहे आणि इथे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची असं कट करून घेतली. तुमच्याकडे जर गाजर वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये किसून घालू शकता. त्यानंतर मुलांना ज्या भाज्या आवडतात ना ते तुम्ही ह्याच्यामध्ये छान अशा बारीक चॉप करून घालू शकता. तर आता इथे आपण एक बाऊल घेतलेला आहे आणि बाऊलमध्ये इथे मी 2 वाट्या रवा इतका घालून घेते आणि रवा आपल्याला बारीक साईजचा घ्यायचा आहे, 0 नंबरचा बघू शकता. आणि तुमच्याकडे जाड रवा असेल तर थोडंसं मिक्सरला फिरवला तरी तो छान असा बारीक होतो. त्यानंतर आपण इथे 1 वाटी दही इतकं प्रमाण घेणार आहोत. तुम्हाला जर 1 वाटी रव्याचे करायचे असतील तर अर्धी वाटी दही इतकं प्रमाण घ्या. त्यानंतर इथे अर्धी वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे मी आणि त्यात आपण घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने छान असं आपण सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता आता इथे मला प्रमाण थोडं जास्त झालेलं आहे, तर मी एका कढईमध्ये हे सर्व घालून घेत आहे. बघू शकता, जेणेकरून आपल्याला छान असं मोकळं फेटता येईल. तर ह्या पद्धतीने आपल्याला छान असं बनवून घ्यायचे. तर चमच्याच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे मित्रमैत्रिणींनो. तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की कमेंट करून सांगा. आता ह्या पद्धतीने आपल्याला दह्यामध्ये अगदी झटपट तयार होतं ते आणि जास्त वेळ आपल्याला भिजत घालायची सुद्धा गरज नाही. आता पुन्हा थोडंसं इथे पाणी घालून घेतले, साधारण 1 वाटीच्या आसपास मला इतकं इथे पाणी लागलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर कन्सिस्टन्सी बघू शकता की छान अशी बनवून तयार झालेली आहे आणि बॅटर आपल्याला ह्या पद्धतीनेच बनवून घ्यायचे, जास्त पातळही बनवायचं नाही आपल्याला. त्यानंतर इथे आपण ज्या भाज्या कट करून घेतल्या, कांदा, टोमॅटो, त्यानंतर हिरवी मिरची, कोथिंबीर, तर हे सर्व साहित्य आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा मित्रमैत्रिणींनो. त्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि इथे इनो पावडर घेतलेली मी, तर आपल्याला अर्धा सॅचेट इतकं इनो पावडर ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. तर तुमचं प्रमाण ज्या हिशोबाने असेल त्या हिशोबाने तुम्ही ह्याच्यामध्ये इनो घालू शकता. तर साधारण अर्धा पाऊच इतकं मी ह्याच्यात घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यात थोडंसं सोडा पण घालणार आहोत. आपण जे भजीमध्ये वगैरे वापरतो ना खायचा सोडा, तो पण आपल्याला घालून घ्यायचा. तर इथे पुन्हा मी इनो घालून छान असं मिक्स करून घेते. तर बघू शकता इनो घातल्यानंतर आपलं पीठ छान असं फुलून तयार झालेलं आहे आणि अगदी 2 मिनिटात होतं ते. त्यानंतर इथे मी थोडंसं सोडा पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे, साधारण 1 चमचा इतकं पाणी होतं ते. तर त्याच्यामध्ये सोडा घातलेला आहे, थोडंसं डायल्यूट करून मग तो आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आणि जेव्हा आपण सोडा किंवा इनो घालतो ना तर एकाच डायरेक्शनला आपल्याला छान असं फेटून घ्यायचं. तर ह्या पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे मैत्रिणींनो. बघू शकता कन्सिस्टन्सी तुम्ही, अगदी पातळही नाही आणि अगदी दाटसरही नाही, असं आपल्याला बनवून घ्यायचे. तर ह्या पद्धतीने छान असं मिक्स करून आपल्याला 2 मिनटं बाजूला ठेवून द्यायचे. आता आपण आप्पे बनवायला घेणार आहोत. त्यानंतर इथे छान आता आपण आप्पे पात्र गरम करून घेणार आहोत. थोडंसं गरम झाल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे. तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. तर इथे आपल्याला थोडं थोडं तेल घालून घ्यायचे सर्व ह्याच्यात आणि आपल्याला चमच्याच्या साहाय्याने छान असं आजूबाजूला सुद्धा तेल लावून घ्यायचे, म्हणजे आपले आप्पे चिटकणार नाही जाऊन. तर बघू शकता ह्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर तुम्ही रव्याचे आप्पे कसे बनवता मला नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. तर ह्या पद्धतीने आपण तेल लावून झाल्यावर आपण थोडं थोडं बॅटर याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तर इथे मी चमचा होता ना त्या साह्याने थोडं थोडं असं बॅटर त्याच्यामध्ये घालून घेत आहे. तर ह्या पद्धतीने अगदी झटपट बनवून तयार होतात आणि ह्या आप्प्यांसोबत आपण खायला सॉस किंवा शेजवान चटणी किंवा शेंगदाण्याची चटणीसुद्धा छान लागते. तर इथे मी शेंगदाण्याची चटणी बनवून ठेवली आहे, त्याचा काही व्हिडिओ बनवलेला नाही, तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर तुम्ही जाऊन बघू शकता. तर ह्या पद्धतीने आपण थोडं थोडं असं ह्याच्यामध्ये बॅटर घालून घेणार आहोत आणि अगदी 2 ते 3 मिनटं छान असं याला सेट होऊ देणार आहोत. तर लगेच पलटायची घाई नाही करायची, कारण ते व्यवस्थित सेट झालं नाही तर मग ते आप्पे व्यवस्थित होत नाही आणि तुटतात. तर ह्या पद्धतीने आपल्याला 2 ते 3 मिनटं छान सेट झाल्यावर आपण मग ह्याला उलटसुलट चमच्याच्या साहाय्याने करून घेणार आहोत. तुमच्याकडे चमचा असेल असा टोकदार तर चमच्याच्या साहाय्याने करा. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे.
तर आता इथे पुन्हा आपण उलटसुलट करून घेणार आहोत. दोन्ही बाजूने छान असं शेकून झाल्यावर मग आपले आप्पे बनून तयार होतील. तर इथे बघू शकता छान असं क्रिस्पी बनतात बाहेरून आणि आतून सॉफ्ट असे बनून तयार होतात आणि ते व्यवस्थित सेट व्हायला हवे म्हणून आपल्याला दोन्ही साईडने छान असे व्यवस्थित शेकून घ्यायचे. तर ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. तर वरून छान असा गोल्डन क्रिस्पी रंग आलेला आहे त्यांना. तर ह्या पद्धतीने आपल्याला छान असे सेट करून घ्यायचे. अगदी झटपट बनून तयार होतात हे आप्पे. तर नक्की करून बघा आणि सकाळच्या नाश्त्यासाठी ते एकदम बेस्ट ऑप्शन आहे. आणि आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत तर मधल्या वेळेत केव्हाही खायला मागतात तर त्यावेळेस तुम्हाला अगदी झटपट बनवून देता येतील असे 10 मिनिटात बनवून तयार होणारे आप्पे आहेत हे. तर नक्की करून बघा. बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आपल्या आप्प्यांचा. तर ह्या पद्धतीने मी सर्व आप्पे इथे करून घेत आहे. पुन्हा मी हे आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. बघू शकता रंग पण छान आला आणि चवीला पण छान आले आहे. तर नक्की करून बघा मित्रमैत्रिणींनो. तो तुम्ही व्हिडिओ कुठून पाहतात मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. तोपर्यंत नमस्कार सगळ्यांना. धन्यवाद.